नमस्कार, मी प्रशांत अवधूत सरफ, ज्युनियर सॉइल सायंटिस्ट, मृद विज्ञान विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कार्यरत आहे। हे आपली जी शिवार फेरी आहे ही यावर्षी 20, 21 आणि 22 सप्टेंबर 2025 या 3 दिवसाच्या दरम्यान ही आयोजित करण्यात आलेली आहे। आणि या शिवार फेरीचा मेन उद्देश जो आहे तो शेतकरी, विद्यार्थी आणि बाकीची मंडळीसुद्धा यांनी स्वतः शिवारात जाऊन इथं काय संशोधन सुरू आहे, काय नाही हे पाहणे हा उद्देश आहे। कालच या शिवार फेरीचं उद्घाटन झालं माननीय कृषी मंत्री नामदार भरणे साहेब यांच्या हस्ते। आणि काल आदिवासी मेळघाट विभागातून 160 शेतकरी आणि बाकी आता अमरावती जिल्हा 3 जिल्हे होते कालचे, अमरावती, वाशिम, बुलढाणा, तर यामधून कमीत कमी 45,000 शेतकऱ्यांनी इथे भेट दिलेली आहे। आणि शेतकऱ्यांकरता इथं बसची उपलब्धता आहे, इथे रजिस्ट्रेशन करायचं, बसमध्ये चढायचं आणि बसमध्ये जो आमचा एक रिप्रेझेंटेटिव्ह राहील तो प्रत्येक सेंटरला जाऊन, एकूण आमचे 23 सेंटर आहेत, 23 सेंटरला जाऊन तिथे व्हिजिट करेल आणि प्रत्येक सेंटरला मग तिथले सायंटिस्ट आहेत, तिथले शास्त्रज्ञ त्या पिकाचे, तर ते सेंटर्स जे आहेत ते हॉर्टिकल्चर म्हणजे आपला फळशास्त्र विभाग, व्हेजिटेबल म्हणजे भाजीपाला विभाग, नंतर मिलेट म्हणजे आपलं ते भरड धान्य विभाग, नंतर सॉर्गम, ज्वारी, नंतर पल्सेस, कडधान्य, नंतर ऑइलसीड, तेलबेरगी विभाग, नंतर कॉटन, कपाशी आणि सायट्रस, संत्रा, सोयाबीन, हे सगळ्या विभागांना भेट देऊन सगळ्यात शेवटी संध्याकाळी 4 वाजता चर्चासत्राच्या ठिकाणी जायचं आहे। आणि ह्या ज्या विभागांना भेटी दिलेल्या आहेत 23 विभागांना, चर्चासत्राच्या ठिकाणी ह्या 23 विभागाचं एक डेमो तिथं आपण स्थापन केलेलं आहे। अशा पद्धतीचं शिवार फेरीचे आहे ते जे ग्रामीण भाग आहे किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आयोजन करणं किती महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये कम्युनिकेशन्स होईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की संशोधक जे आहे त्यांचं संशोधन जे आहे किंवा वेगवेगळे जे वाण आहेत, नवीन पद्धतीचे जे संशोधन आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा पद्धतीच्या शिवार फेरी किती गरजेचे आहेत। हे जे शेतकऱ्यांपर्यंत संशोधन पोचवण्याचा हा एक चांगला माध्यम आहे। आणि याद्वारे शेतकऱ्यांना इथे येऊन डायरेक्ट शेतामध्ये उभं असलेलं पीक पाहता येते आणि त्यांना ते पाहता क्षणी लक्षात येते की कोणतं चांगलं आणि कोणतं वाईट आहे। आणि असं आपण तोंडी त्यांना सांगितलं की हे आपली आंबा PTKB आंबा जी आहे सोयाबीनची व्हरायटी ही चांगली आहे बाबा, परंतु त्यांना तसं लक्षात येणार नाही। आणि इथं आल्यानंतर शेतकरीच काय, आपले विद्यार्थी, आता प्रत्येक कॉलेजचे विद्यार्थी येतात विदर्भातले, बुलढाणा टू गडचिरोली, काल विद्यार्थी आले होते। विद्यार्थ्यांनी कुक्कुटपालनाचं बघितलं, तर ते आता डबल पुन्हा हे 3 दिवस झाल्यानंतर पुन्हा भेट देणार आहे, त्यांची पूर्ण माहिती घेणार आहे। कारण या धावपळीत 23 जे सेंटर आहेत आपले सध्या स्थापन केलेले शिवार फेरीचे, हे 23 जणांना भेट देऊन एकाच सेंटरला इतका वेळ देऊ शकले नाही ते, तर असं हे एक चांगलं साधं उदाहरण सांगितलं मी, असंच प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीत आहे। पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला इथे 3 दिवसीय शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे। आणि ही काल उद्घाटन जे आहे कृषी मंत्री यांच्या हस्ते झालं होतं। आणि या शिवार फेरीमध्ये साधारणतः महाराष्ट्रातील सगळ्या भागातील शेतकरी, संशोधक, त्याच्यानंतर देशातील आणि विदेशातील वेगवेगळे संशोधक आहेत जे ॲग्रिकल्चर सेक्टरवरती काम करतात। ते मोठ्या प्रमाणामध्ये असं म्हटलं जाईल का हा एक कुंभमेळा आहे शिवार फेरीच्या निमित्ताने। आणि याच्यामध्ये आपापली प्रतिभा जी आहे, मेळघाटातील शेतकरी असो, विदर्भातील शेतकरी असो, मराठवाड्यातील शेतकरी असो किंवा कोकणातील शेतकरी असो, वेगवेगळ्या भागातून शेतकरी जे आहेत आपल्या उत्पादनाचं प्रदर्शन करणार आहेत। आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही बघू शकतो ते स्टॉल लागलेले आहेत, नोंदणी जो विभाग आहे हो या पद्धतीचा आहे। आणि साधारणतः वेगवेगळ्या संशोधन जे आहेत, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये संशोधन जे आहे ते या शिवार फेरीमध्ये तुम्हाला दिसायला मिळणार आहे। आणि ही शिवार फेरी जी आहे एका अर्थाने महाकुंभ म्हटलं जाईल। सुजित ठमके, न्यूज इंडिया 24 मुंबई।